नमस्कार शेळी मेंढी पालक मित्रांनो, आपल्या मेंढ्यांचं हे सर्व लेंडी खत आहे, एका ठिकाणी साठवून ठेवलेला. आणि आज ते काही बॅगेंमध्ये भरलेलंही आहे. आणि आज या सॅम्पलसाठी 2 बॅग भरलेत. सर्व सुक्या लेंड्या आहेत. ह्या सुका लेंडी खत आहे सर्व मेंढ्यांचा. असा हा एकाच ठिकाणी स्टॉक साठवून ठेवलेला आहे. दरवर्षी मी येथील शेतकऱ्यांनाच लेंडी खत द्यायचो. ते इथे येऊन घेऊन जायचे आणि त्या लेंडी खताच्या बदल्यात मला तांदूळ द्यायचे, काय 60-70 किलो 60-70 किलो तांदूळ द्यायचे मला ते. तर ह्यावर्षी यूट्यूबवरती काही व्हिडिओ पाहून पुन्हा आपण ॲमेझॉनवरती पण पाहतो, तर लेंडी खताला थोडंसं डिमांड आहेच. कारण हे बघा, ही झाडं आहेत लिंबाची, किती उंच गेलीत. जी लेंडी खताच्या शेजारी आहेत ती पूर्ण उंच गेलेली आहेत. आणि जे लेंडी खत इकडे दूर आहे ते बघा किती छोटंसं राहिलेलं आहे. जेव्हा मी रिक्षाच्या धंद्यावर जातो, 3 ते 4 दिवस महिन्यातून रिक्षाच्या धंद्यावर जातो, तेव्हा नर्सरीच्या ठिकाणी पण पॅसेंजर मिळतात. त्यावेळेस ते असं शेणखत वगैरे असतं. लेंडी खत तर नाही मी बघितलं कोणाकडे, पण कुंड्या घेऊन कुंड्यांमध्ये माती पण घेतात ते तिथून झाडांना. तर असे काही कस्टमर्सही ओळखीचे आहेत, तर त्यांच्याशीही बोलता येईल लेंडी खताविषयी. त्यांना जर लागले तर 1 किलोचं पॅकेट, 10 किलोचं पॅकेट असे देता येतील. तर बरं, ते काही कस्टमर सोसायट्यांमध्ये राहतात. तर त्या सोसायटीमध्ये आता किती गार्डन असतात किंवा प्रत्येकाच्या घरी कुंड्या असतात गॅलरीमध्ये ठेवलेल्या. प्रत्येकाला आणि हे खत जे आहे हे वास मारत नाही, काही नाही. लेंडी खत, या लेंडी खताचा वास वगैरे काही येत नाही. मेंढ्यांच्या लेंडी खतापासून गांडूळ खतही बनवायचं आहे, पण गांडूळ खतासाठी रॅक वगैरे मी अजून काही बनवलेले नाहीत. सध्या लेंडी खताची मार्केटिंग कशी होते ते पाहायचे. जशी लेंडी खताला मागणी राहील, नंतर मग गांडूळ खत तर करायचंच आहे. ते गांडूळ खताची मध्ये मागणी जास्तच आहे, कारण मी जेव्हा नर्सरीमध्ये गेलो होतो तेव्हा कंपोस्ट खताचे पॅकेट होते 1-1 किलोचे असे. तेच गांडूळ खताचेही 1-1 किलोचे पॅकेट ठेवायला हरकत नाही. 1-1 किलो, 10-10 किलोचे वगैरे किंवा 50 किलोचे बनवून. जेव्हा आपला गांडूळ खताची तयारी होईल तेव्हा तो व्हिडिओ टाकला जाईल, तेव्हा त्याच्यावरती सेपरेट व्हिडिओ बनवेल. सध्या आपली लेंडी खताचीच मार्केटिंग करायची आहे. परवा मी घरी रिक्षा घेऊन आलो, तेव्हा काही नर्सरीतील काकांना भेटून आलो आहे. तर ते बोललेत की आम्हाला सॅम्पल म्हणून आणा. म्हणून हे आज 2 पिशव्या गोणी आहेत त्या छोट्या छोट्या, त्या सुक्या लेंडी खताच्या भरून रिक्षामध्ये ठेवतोय. त्यांचे काय अजूनही पॅकेट वगैरे बनवणे सुरू केलेली नाही आहे. आता यांची कशी सॅम्पल म्हणून चालवलं, ती जशी मागणी राहील मग त्यांना 50 किलो वगैरे असे बनवून दिले जातील. महिन्यातून 3 ते 4 दिवस मी रिक्षाच्या धंद्यावर जात असतो. तेव्हा ह्या वेळेने मी येताना रिक्षा घरी घेऊन आलो आणि आता रिक्षा पनवेलला नेतावेळी खालीच जाणार आहे. तर बोललो सॅम्पल म्हणून ह्या गोणी घेऊन चाललो.